थँक्यू संदीप सर. या स्पर्धेमध्ये ज्यांनी आपल्याला इंटरनेट पुरवलेलं आहे ते तलवडेचे उमेश विरले दादा यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत. सरपंच चषक ही स्पर्धा आता अतिशय रंगात येताना दिसे. काय मॅच झाली, जबरदस्त अफलातून सामना झाला. ज्या हनुमान बुथिवली आणि अन्वी 11 नेवाळीमध्ये ज्या हिमतीने लढला अक्षय गायकवाड, सामना फिनिश करायला हवा होता. अगदी थोडक्यात मॅच हुकली म्हणायला हरकत नाही. अक्षय खरं तर जबरदस्त अक्षय गायकवाडची इनिंग होती. कनेक्ट व्हायला हवा होता बॅटला. मोठा स्कोर चेस झाला अन्वी 11 नेवालीच्या वतीने. खरं तर थोडी निराशा जरूर असेल अक्षयकडे, पण हिमतीने लढलाय, हारण्याचं दुःख तेवढं नसावं मी म्हणेल. जाऊया मॅचकडे, जिथे मात्र अन्वी 11 जय गणेश तलवडे बी आणि त्यांच्या धन्वी 11 जय गणेश तलवडे बी आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान वाकस. शिवसेना उपतालुका प्रमुख मिलिंदजी विर्ले यांनी पुरस्कृत केलेला धन्वी 11 जय गणेश तलवडे बी आणि त्यांच्या विरोधात 2 हात करेल तो मात्र जय हनुमान वाकस संघ. जबरदस्त फॉर्ममध्ये जय हनुमान वाकस संघ. या वर्षीच्या सीझनच्या सुरुवातीला 7 ट्रॉफीज वाकस 11 संघाने जिंकल्या होत्या. अर्थात वाकस क्रिकेट दरवर्षी आपली दमदार कामगिरी करतच आहे. कर्जत नेवालीचे कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधा. अक्षय, जबरदस्त मॅच. दोन्ही टीमला शुभेच्छा. उपतालुका प्रमुख मिलिंदजी विर्ले यांनी पुरस्कृत केलेला संघ धन्वी 11 जय गणेश तलवडे. सुभाष सोनावले अर्थात तांबे सरांकडून अक्षय धुळे हा जो खेळाडू आहे तलवडेचा, त्याच्या प्रत्येक कॅचसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि सलामीच्या भूमिकेत जय हनुमान वाकस कडून ऋग्वेद मोरे, यंग टॅलेंटेड न्यू बॅटर, आणि त्याच्या साथीला मात्र रिव्हर शॉर्ट फेम फलंदाज भगवान दळवी. 5 ओव्हरची मॅच. दोन्ही टीमला ऑल दी बेस्ट. सरपंच चषकाच्या मॅचसाठी आणि पहिला गोलंदाज तयार. पहिला बॉल ऋग्वेद मोरेचा फटका, स्क्वेअर लेग काबीज करत ऋग्वेदच्या बॅटमधून आला चौकार. धमाक्यात सुरुवात केली जय हनुमान वाकस संघाची ऋग्वेद मोरेने आणि खतरनाक शॉटने इथून मात्र धावसंख्येचा श्री गणेशा ऋग्वेद मोरे इथून करत असताना धन्वी 11 जय गणेश तलवडे बी. उपतालुका प्रमुख मिलिंदजी विर्ले यांनी आज संघाला पुरस्कृत केला. आज संघाचे पॅकर आहेत मिलिंदजी विर्ले आणि त्यांच्या संघाच्या विरोधात जय हनुमान वाकस संघ सुरुवात अगदी धमाकेदार करत असताना ऋग्वेद मोरे. थोडं दडपण जरूर असेल ते आता गोलंदाजावर. पॉवर प्लेची ओव्हर आहे. 2च खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत. तिथून पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय, म्हणजे थोडी दडपणाची स्थिती आहे. आणि अशा दडपणामधून आता गोलंदाज P1 मध्ये कसं बॉलिंग करेल. स्कोर येतो मात्र पहिल्याच बॉलवर 4. दुसरा चेंडू बाहेर अवे फ्रॉम द बॉडी होता, आउटसाइड द ऑफ स्टंप. एक्स्ट्राची धाव खर्च केली, 1 धाव ऍड होईल. धावा आहेत त्या 5. जय हनुमान वाकस संघ कित्येक स्पर्धा या संघाने जिंकल्यात. कर्णधार किरण शेळके, त्याच्या साथीला इतर सर्व सहकारी भगवान दळवी, कैलास वैखरे, मंगेश वैखरे, तेजस आणि इतर श्रीकांत मोरे असतील, जॉन्टी दळवी, असे कित्येक त्यांचे खेळाडू. कित्येक वर्ष या संघाने आपला अधिराज्य गाजवलं क्रिकेटवरती. मोठमोठ्या स्पर्धांचं आयोजन देखील केलं आणि आता सरपंच चषकामध्ये पहिल्यांदा बॅटिंग करतोय. ऋग्वेदचा फटका, टेक्निकल बॅटर आहे. डाऊन दी बॉल, परेश आजारे पकडले कॅच आणि पहिला झटका. इथून बाद ऋग्वेद डीजे. कॅच पकड. योगेश ढोळे सरांचं सहर्ष स्वागत सरपंच चषकामध्ये. खरं तर आज आपण ॲज अ प्लेअर म्हणून मैदानाच्या आतमध्ये होता आणि उद्या ॲज अ कॉमेंटेटर म्हणून. चंदूदादा सोनावले यांच्याकडून देखील परेश आजाराने जी कॅच पकडली तिच्यासाठी 100 रुपये चंदू सोनावले दादांकडून. आणि चंदूदादा सोनावले यांना इन्व्हाइट करेल की दादा आपण व्यासपीठावरती या, आपलं सहर्ष स्वागत.
कैलास वैखराच्या बॅटमधून फटका आलाय. पुन्हा परेश हजारे बॉल पर्यंत. खरं तर परेश हजारामध्ये एनर्जी आहे ना, तो विराट कोहलीचा मोठा फॅन आहे. 18 नंबरची जर्सी असते आणि त्याच एनर्जीने तो सध्या फिल्डिंग करतोय. स्कोर झाला एका धावेने 6 या अंकावरती. जानमन वाकस संघ. भगवान दळवी अजून मैदानाच्या आतमध्ये. प्रेम चंदू सोनावळे यांच्याकडून विकेट हॅट्रिक जर मिळवली तर तलवडे संघाच्या गोलंदाजासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आणि संघ जर जिंकला तलवडे संघ तर दीपक शेठ काळन आणि दीपक सोनावले यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज. तलवडेच्या सर्व मान्यवरांना मी आमंत्रित करतोय. व्यासपीठावर येवा आणि भगवानचा फटका कव्हर वरून उडवलाय. एक्स्ट्रा कव्हर पर्यंत बॉल पोहोचलाय. चेतन धुळे चेंडू पर्यंत आहे. तोपर्यंत एक सिंगल. एका सिंगलने स्कोर इथून वाढलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा फलकावरती आहेत. त्या मात्र बॅटिंग करणारा टीम जे हनुमान वाकस संघाच्या कैलास वैखरेची बॅट जर तळपली तर जे हनुमान वाकस संघाला इथून धावा संख्येला उंची घेता येईल. कारण कैलास वैखरे एक हार्ड हिटर बॅटर आहे. थांबणं त्याला माहित नाही, फक्त ठोकणं एवढी स्ट्रॅटेजी. फुल टॉस. कैलास वैखरेचा फटका. चेतन धुले लास्ट मोमेंटला बॉल पर्यंत पोहोचला पण कॅच ड्रॉप. झेल इथून सुटलाय. कैलास मात्र सेफ राहिलाय. आणि पहिल्या ओव्हरमध्ये सध्या धावा फलकावरती 8 धावा. मिस्टेक थोडी झाली चेतनकडून, कारण लास्ट बॉलला हातावरती चेंडू होता. जर त्याने कॅच पकडण्यासाठी दोन्ही हात बंद केले असते कदाचित ती कॅच त्याच्या हातात राहिली असती. पण त्याने बॉल स्टॉप करण्याच्या रणनीतीने तसा प्रयत्न केला. पण एक सिंगल आली. 8 धावा. इथून भगवान दलवी आता गॅप शोधतोय. कारण भगवानला माहिती आहे की गॅप जर शोधली नाही, रन जर आल्या नाही तर मात्र आपल्याला मोठा स्कोर इथून उभा करता येणार नाही. रिव्हर्स शॉट. फेवरेट शॉट भगवान दलवीचा. पाठवला चेंडू सीमा पार. ठोकला थर्ड मॅनला षटकार. इट्स अ पॉवर ऑफ भगवान दलवी. इट्स अ पॉवर ऑफ जय हनुमान वाकस. स्कोर झाला या रिव्हर्स षटकाराने. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आहेत त्या मात्र 14. अफलातून शॉट होता भगवान दलवीचा आणि हाच शॉट आहे. कर्जत तालुक्यात असे फार कमी खेळाडू आहेत ज्याच्यामध्ये वाकसच्या भगवान दलवीचं नाव येतं. आणि अशी एकही मॅच नाही की जिथे भगवान दलवीने रिव्हर्स शॉट खेळला नाही. ताकद दाखवली या बॉलवरती. आणि गोलंदाजाने मागच्या 4 चेंडूवरती जो त्याचा दमदार परफॉर्मन्स दाखवला होता, या षटकाराने पूर्णपणे भगवानने पहिल्या ओव्हरमध्ये आपलं वर्चस्व गाजवलं. आणि रन झाल्यात पहिल्या ओव्हरमध्ये 14. खतरनाक शॉट होता तो भगवान दळवीचा. आणि आता या शॉटला थांबवायचं आहे तर एक अनुभवी गोलंदाजाची गरज आहे. आणि तो अनुभवी गोलंदाज संदीप हजारे उर्फ आप्पाच्या रूपाने मैदानाच्या आतमध्ये तलवडे संघाची गोलंदाजी. खरं तर आप्पा ज्या पद्धतीने खेळला होता वाकसच्या टुर्नामेंटमध्ये, पहिली मॅन ऑफ द मॅच आप्पाने. कारण मला असं वाटतं की 1 वर्षानंतर 1-2 वर्ष आप्पा खेळले नाहीत आणि आता संदीप हजारे पुन्हा एकदा. खरं तर आता मोठं कॅश प्राइज येतं. यज्ञेश राजेश हजारे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये. आणि त्याचबरोबर आत्माराम घोडविंदे यांचे खरं तर कट्टर समर्थक आहेत सुभाषजी सोनावले आणि राजेशजी हजारे यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 3000. संदीपचा हा चेंडू कव्हरपर्यंत चेंडू कव्हर केला. एक सिंगल इथून मिळेल. अक्षय धुले पूर्णपणे एफर्ट्स लावतोय. त्याला माहिती आहे की आपल्या संघासाठी फिल्डिंग तेवढीच महत्त्वाची आहे. संदीप हजारे आप्पा एक नामवंत खेळाडू आहे. कित्येक स्पर्धा त्याने गाजवल्या. पण आप्पाच्या कायम आठवणीत राहणारी एकमेव स्पर्धा म्हणजे कशेले येथे झालेली कर्जत प्रीमियर लीग. या स्पर्धेमध्ये खरं तर मॅन ऑफ द सिरीजचा अगदी समीप होता संदीप हजारे. पण दमदार खेळ त्याने केला होता. आग्री वॉरियर खांडस या संघाला रनरअप पर्यंत पोहोचवलं होतं तो संदीप हजारे. नेहमी तलवडे संघासाठी खेळलाय. पण आज सरपंच चषकामध्ये शिवशाही ग्रुप कोल्हारेकरांच्या या स्पर्धेमध्ये आज दमदार खेळ कसा राहील. पण त्याच्यासमोर तितका ताकदीचा फलंदाज आहे तो मात्र भगवान दळवी. 1 रन इथून ॲड झाली. 15 धावा झाल्या. दुसऱ्या षटकाची सुरुवात. आणि आता रिव्हर्स शॉट ज्याने लगावलाय तो भगवान. ऑन स्ट्राईक. फटका भारी आहे. समोर खोललाय. समोरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला भगवान दलवीचा एका टप्प्याने चौकार. बॉल सीमा पार. इट्स टाइम टू फायर. आणि फायर इथं होत असताना भगवान दलवी अनस्टॉपेबल बॅटिंग. गोलंदाज कुठलाही असू दे, मी फक्त खेळणार आणि धावा करणार माझ्या संघासाठी हे सांगत असताना भगवान दलवीने ठोकलाय तो चौकार. स्कोर झालाय तो मात्र 19. थोडी आता गोलंदाजीमध्ये चेंडू पाठवा. यूज बॉल असेल तरी पाठवा.
स्कोर मात्र 19. व्हॉलेंटियरनी जर कॅच पकडली, शिवशाही ग्रुपचे जे व्हॉलेंटियर काम करतायत, बोपेले गावचे पोलीस पाटील संतोष जाधव यांच्याकडून त्या आईबा कॅच साठी 200 रुपये. पंचायत समितीचे माजी सदस्य सुनीलजी घोडविंदे यांच्याकडून जर स्टेज वरती षटकार आला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज. घोडविंदे साहेब आहेत म्हटलं तर बक्षीस येणारच. वाह, ओड बॉल, दांडी 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 गुल. भगवान दलवी इथून बाद. फर्निचर डिस्ट्रॉय, बिग विकेट गॉन. थँक्यू डीजे, थँक्यू. यज्ञेश राजेश हजारे यांच्याकडून मात्र 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. काय चेंडू होता. भगवान देखील खरं तर या चेंडूवरती खेळण्यासाठी फार फार इच्छुक होता. ज्या पद्धतीने आप्पाचा चेंडू आला, एक मोठी विकेट खात्यात घेऊन आला हा चेंडू. आणि स्कोर येतो 19. स्कोर चांगला आहे पण विकेट देखील टिकवाव्या लागणार आहेत त्याच्या हनुमान वाकस संघाला. गुड्डू आलाय मैदानाच्या आतमध्ये. आणखी 2 विकेट जर कमावल्या 1000 रुपये प्रेम चंदू सोनावले यांच्याकडून. आपाचा हा चेंडू विकेट किपरच्या हातात आला नाही. दावेचा कॉल आहे आणि इथून रनआउट. आणखीन एक विकेट टीमच्या खात्यात पण झटका लागलाय तो मात्र जानमान वाकसला. गुड्डू इथून बाद. डीजे यस, थँक्यू डीजे. 2 चौकार बॅक टू बॅक किंवा 2 बॅक टू बॅक षटकार जर आले तर जर्मन वाकस टीम साठी तब्बल 2000 रुपयांचे कॅश प्राइज आहे आदरणीय रमेशजी भोईर यांच्याकडून. ते षटकार आता आले पाहिजेत खरं तर, कारण ज्या पद्धतीने संदीप हजारे आप्पा बॉलिंग करतोय ना, त्या बॉलिंगला फेस करत असताना बाउंड्रीज आल्या पाहिजेत. कारण बाउंड्रीज आल्या तर हे मात्र जी प्रेशराइज सिच्युएशन सध्या बनवली आहे संदीप हजारे आप्पाने ती बाजूला ठेवता येईल आणि त्यासाठी एफर्ट्स कैलास वैखरेला लावते. कारण कैलास वैखरे हा गोलंदाज बघून नाही तर चेंडू बघून बॅटिंग करणारा फलंदाज आहे. फटका भारी आहे, प्रॉपर कनेक्ट, टायमिंग बेमिसाल, बेधडक शॉट कैलास वैखरेचा, बेधुंद करणारा फटका, सिक्सर. खतरनाक शॉट होता कैलास वैखरेचा. संदीप हजारे सारख्या अनुभवी एक्सपिरियन्स बॉलर्सला ठोकलेला षटकार होता. हा देखील चेंडू फुलटॉस पद्धतीने होता. बीट केलंय कैलासला. ओव्हर इथून कंप्लीट झाली. 2 ओव्हर आणि स्कोर झालाय तुझ्या हनुमान वाकस संघाचा 25. 25 हा आकडा सातत्याने आपल्या डोळ्यासमोर येतोय. कारण 25 जून 1983 ती तारीख ही भारतीय क्रिकेटसाठी महत्त्वाची होती आणि कपिल देव यांनी तो वर्ल्ड कप जिंकला नसता तर कदाचित भारतामध्ये क्रिकेट थोडं कमी होत चाललं होतं. आणि आज खरं तर त्या ऐतिहासिक क्षणांची आठवण आम्हा तमाम क्रिकेट रसिकांना इथे होताना दिसतीये. सुनीलजी गोडविंदा साहेबांचं ते कॅश प्राइज आहे की तो षटकार स्टेजकडे आला ते 1000 रुपये. संदीप बोराडे बॅटिंगसाठी असे तर त्यांनी खेचला देखील असता. एक्काबाई देखील पिंपलोलीचे आलेले आहेत. एक्काबाई खरं तर झोपेत होते पण जशी मॅच सुरू झाली तसं त्यांचं आगमन मैदानाच्या दिशेने झालं. ही प्रेक्षकामध्ये असणारी शिवशाही ग्रुप कोल्हारेकरांच्या स्पर्धेची क्रेज आहे. एक्काबाई फार लवकर झोपतात पण कोल्हारेकरांची स्पर्धा म्हटलं की त्यांना माहिती आहे रात्रीचे 12:30 वाजले तरी फटाके वाजणार. आणि नेक्स्ट मॅच सर पुन्हा एकदा पिंपलोलीची असणार आहे. म्हणजे गर्दी तर जी कायम आहे, जी 7 वाजल्यापासून गर्दी आहे ती मात्र कायम 2:30 पर्यंत किंवा 3 पर्यंत मॅचेस चालतील तोपर्यंत राहणार.
मोठा आता पारितोषिक लागतंय. रमेश भोईर यांच्याकडून बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी देखील कॅश प्राइज आहे. विकेट हॅट्रिक कमावली तर 2000 आणि त्याचबरोबर जर विकेट हॅट्रिक कमावली तर आत्माराम घोडविंदे यांचे कट्टर समर्थक राजेश हजार आणि सुभाष सोनवणे यांच्याकडून 3000. पहिला बॉल. पहिला बॉल या ठिकाणी रुपेश हजारेचा. रुपेश विर्लेचा हा पहिला चेंडू होता. डॉट बॉल आलाय. किरण शेळकेवरती सध्या थोडा हवी ठरलाय रुपेश विर्ले. इथे कमबॅक करावं लागेल. पुनरागमनाची गरज आहे. रुपेशचा हा चेंडू. पंचांची मुवमेंट. वाईटची धाव. एक धावेने रन वाढेल. स्कोर झालाय तो 26. बॅटिंग चांगली चालू आहे कैलास वैखरे आणि किरण शेळकेची. भगवान आऊट झाला. खरं तर भगवानला थांबायला हवं होतं. संघाला आवश्यकता होती या मॅचमध्ये चांगल्या बॅटिंगची. कारण बॅटवरती चेंडू येत होता. फटके येत होते आणि अशा परिस्थितीमधून भगवान आऊट झाला. खरं तर संदीप हजारेचा तो गोल्डन चेंडू होता जिथे भगवान देखील थोडा आश्चर्यचकित झाला. कारण ती मेन विकेट होती. सुरुवातीलाच तो झटका होता. ऋग्वेद देखील आऊट झाला. पण आता किरण शेळकेला संघनायकालाही तेवढंच योगदान टीमच्या धाव फलकावरती द्यावं लागेल. आणि रुपेश विर्ले एक लेफ्ट हँड बॉलर आहे जो सध्या ओव्हर द विकेटने बॉलिंग करण्यासाठी किरण शेळकेच्या अगेन्स्ट. फटका किरणचा हवेत चाललाय. खेळाडू डाऊन दी बॉल आहे. स्टँड अँड कॅच पकडली आहे झेल. फलंदाज आउट. बॅटर इथून परतेल किरण शेळके बाद. डीजे श्रीकांतचा फटका. स्क्वेअर लेग मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. अजय पाटला करतो चेंडूचा. समोरून देखील एक खेळाडू आलाय. एकच धाव. एफर्ट्स होते श्रीकांत मोरेचे पण इथे एक रनने स्कोर इथून वाढलाय 27 धावा. जय हनुमान वाकस संघाच्या स्कोर कार्ड वरती आहे. दोन्ही तुल्यबल असे संघ आहेत. त्यामुळे आणि हे मैदान तलवडेकरांना काही नवीन नाहीये. कित्येक स्पर्धा ते खेळलेत. पिंपलोली ग्रामपंचायत प्रीमियर लीग देखील खेळलेत. सकाळचा सराव देखील त्यांनी याच मैदानावरती केलेला आहे. त्यामुळे आता वाकसकरांच्या विरोधात फटका भारी आहे. ठोकलाय तो षटकार. कैलास वैखरेचा षटकार. विथ द फायर कैलास वैखरे रुपेश विर्ले एफर्ट्स आहेत. चांगले बॉल त्याला टाकावे लागतील यापुढे. फटका ऑन साइडला पुन्हा एकदा गुरु बाबरे बॉल पर्यंत पोहोचलाय. चेंडू हातामध्ये. दावेचा एफर्ट्स इथून लावणार नाही कैलास आणि श्रीकांत. एक रन इथून स्कोर झालाय तो 34. जय हनुमान वाकस आणि त्यांच्या विरोधात धन्वी 11 जय गणेश तलवडे. खरं तर दोन्ही या विभागात रमेशजी भोईर यांच्याकडून पारितोषिक लागलं जाते. चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक वाकसकरांनी टोकली तर तब्बल 2000 रुपयाचे कॅश प्राईज. चंद्रदा सोनावले आपण मंचावरती या.
आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. गोलंदाजी रुपेश विरले, समोर येतो श्रीकांत. 34 धाव आहे, तिसरं षटक सध्या सुरू आहे. रुपेशचा हा चेंडू थोडे हाईट होती, बाउन्स चेंडूचा मारा केला. श्रीकांतला देखील हा चेंडू समजला नाही आणि षटक संपलंय. 3 ओव्हर आणि स्कोर झाला जहानमान वाकस संघाचा 34. आणखी 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि या स्पर्धेचं नियोजन इतकं भारी केलं शिवशाही कोळारे ग्रुपने. खरं तर आयोजकांची टीम देखील बघा, मैदानाच्या चहूबाजूनी फेरफटका मारत असताना या स्पर्धेचे सर्व आयोजक, शिवसेनेचे शाखा प्रमुख कोल्हारेचे आदरणीय महेश हजारी दादा, त्यानंतर त्यांच्या साथीला तुम्ही बघू शकाल उद्योजक भावेश बोंबे दादा असतील, उद्योजक कृष्णा घाटे दादा असतील, जितेंद्र शिंगे दादा, त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी फेरफटका मारत असताना आपल्या आयोजनामध्ये कुठलीही कमी राहणार नाही किंवा आपल्या आयोजनामध्ये आलेलेच पाहुणे जर नकळत आपल्या आजूबाजूला असतील तर त्यांना देखील व्यासपीठावरती घेऊन येतात, अत्यंत मानाने घेऊन येतात. याबद्दल खरं तर शिवशाही ग्रुप कोल्हारे यांचं भरपूर सारं कौतुक. तीन षटके आणि स्कोर झाला धाव फलकावरती, तो मात्र 34. चौथ्या ओव्हरमध्ये आता धनवी 11 जय गणेश तलवडेकडून पुन्हा एकदा संदीप हजारे या गोलंदाजाला इन्व्हाइट केलंय, कारण मेन विकेट त्याने आउट केली होती आणि संदीप हजारेच्या गोलंदाजीवरती आता पुन्हा एकदा त्याच एडने संदीप हजारेने पुन्हा षटक हातामध्ये घेतलंय, जेणेकरून या 2 फलंदाजांना इथून रोखता येईल का, या ओव्हरमध्ये आणखी कमी धावा खर्च करता येतील का, कारण 3 ओव्हरमध्ये सध्या 34 धावा आहेत तर जहानमान वाकस संघाच्या. फिल्डिंग मध्ये थोडा चेंजेस केला जातोय, थोडी फिल्डिंगचे चक्र फिरवलं जात आहे, कारण कैलास वैखरे का बॅटिंग इथून पेश करतोय. लोवर फुल टॉस होता, कैलासचा फटका अलॉंग दी कार्पेट. खेळाडू या ठिकाणी थोडी मिस्टेक करतात, दुसरीचा कॉल आहे, स्ट्रायकर एंडला फेक आहे, चेंडू येईल तोपर्यंत धावा मिळतील 2. स्कोर 2 ने वाढेल, स्कोर झालाय तो 36. आदरणीय चंदू सोनावले दादा यांचं आगमन या ठिकाणी होतंय. चंदू दादा आवर्जून या क्रीडा स्पर्धेला फार बिझी असतात, पण आवर्जून या क्रीडा स्पर्धेला चंदू दादा शिवशाही ग्रुप कोल्हारे सरपंच चषकामध्ये दादांचं आगमन. चंदू दादा आपण व्यासपीठावरती यावं. या दरम्यान मोठी विकेट आली, कैलास इथून फसलाय, आउट होईल, तो मात्र कैलास वैखरे डीजे. आणि त्यांचे सर्व सहकारी या स्पर्धेची फेरफटका मारत असताना हा बॉल संदीप हजारेचा समोरच्या दिशेने होता. विवेक वैखरे यंग टॅलेंटेड फलंदाजांना अनुभवी आप्पा हजारेचा सामना करायचा आहे. स्कोर इथे थोडा थांबलाय. विवेकचा फटका ऑन साइडला, लॉंगर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, खेळाडू धावतोय, बॉल हातामध्ये, इथे मिळेल दुसरीचा एफर्ट लावले जातील का. 3 धावा या ओव्हरमध्ये फक्त आल्या, 4 बॉल संपलेत, स्कोर झालाय तो 37. संदीप हजारेने या ओव्हरमध्ये वाकस संघाच्या फलंदाजांना काही काळ शांत ठेवलंय, पण श्रीकांत मोरेला मैदानाची परिस्थिती ओळखावी लागेल, कारण इथून संघासाठी त्याची एक महत्त्वाची इनिंग संघासाठी गरजेची आहे, कारण स्कोर येतो 37. चेंडू संपल्यात, चौथ्या ओव्हरचे 4. संदीप हजारे फिरकीचा जादूगार म्हणून या गोलंदाजाची ओळख आहे. स्लोवर चेंडू, श्रीकांत ऑन साइडला खेळत होता, चेंडू थोडा बाहेर होता, शरीरापासून दूर ठेवलंय संदीप हजारेने, बॅट पासून देखील दूर आहे आणि त्या कारणास्तव या ओव्हरमध्ये धावा आल्या नाहीत. कैलास वैखरे
न जर स्टेप आउट केलं नसतं तर कदाचित परिस्थिती काही वेगळी असती. फटका श्रीकांतचा ऑन साइडला. समोर खेळाडू आहे. एक चेंडू एक धाव. ओव्हर नंबर 4चा खेळ समाप्त. धावा आल्या त्या ओव्हरमध्ये फक्त 4. 3 ओव्हर 34 होत्या. 4 आल्या. 4 ओव्हरमध्ये रन्स आहेत जानवन वाकस संघाच्या 38. पहिल्या फेरीतील ही चौथी मॅच आणि पहिली इनिंग सध्या बॅटिंग सुरू होती जानवन वाकसची. 4 ओव्हरमध्ये धावा आहेत. धावा फलकावरती त्या मात्र 38. आणि यानंतर मात्र सेकंड राऊंडच्या मॅचेसला इथून सुरुवात होईल. सेकंड राऊंडची जी पहिली मॅच होणार आहे ती पहिली मॅच रंगणार ती मात्र शुभ्रा 11 श्री गणेश पिंपलोली आणि त्यांच्या विरोधात खेळणार तो मात्र दामत संघ. इनिंग ब्रेकमध्ये दामत आणि त्यांच्याबरोबर शुभ्रा 11 श्री गणेश पिंपलोली या टीमच्या कर्णधारांनी रिपोर्टिंग करा. कुठलाही विलंब आता करू नका. आणि त्यानंतर जय हनुमान भुतिवलीच्या विरोधात या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो मात्र सेकंड राऊंडमध्ये खेळेल. वाकसकरांसाठी एक संधी पुन्हा एकदा पाहायला मिळते. अर्थातच या षटकामध्ये बॅक टू बॅक 2 चौकार आणि 2 षटकार जर आले तर तब्बल त्या बॅटरसाठी रमेशजी भोईर यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. चला संधीचं सोनं करा. अगदी पारितोषिकांची खैरात दोन्ही टीमवरती पाहायला मिळते. एकीकडे आपण पाहतोय धोनी 11 श्री गणेश तलवडे टीम आणि त्याच्या विरोधात जय हनुमान वाकस मिलिंद विर्ले यांनी पुरस्कृत केलेली तलवडे टीम. तर दुसरीकडे आपण पाहतोय अगदी टो केलाय बॅटने आणि दिशा दिली आहे. इथे आलाय चौकार. क्रिकेटपटूचा उत्साह वाढवण्यासाठी प्रत्येक पाठीराखा या ठिकाणी पाहतोय. रमेश भोईर यांची अनाउन्समेंट झाली. पहिला चौकार या ठिकाणी बॅटरच्या बॅटमधून आलाय. तब्बल बॅक टू बॅक 3 चौकार जर टोकले तर 2000 रुपयांचं कॅश. बॅक टू बॅक 2 चौकार माफी असावी. बॅक टू बॅक 2 चौकार जर आले म्हणजे या बॉलवरती जर चौकार आला तर तब्बल रमेशजी भोईर यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज. बॉल मात्र किपरच्या हातात. असं होतं कधी कधी. जाऊया मॅचकडे आपण. आणखीन काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. फटका खेचलाय. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. शॉर्ट पॉइंट. परंतु या ठिकाणी जर पाहायला गेलं तर एकच धाव. फार चांगलं षटक मी तर म्हणेल. 3 षटकांमध्ये 34 धावा आल्या होत्या. 4थं षटक जे फेकलं गेलं अगदी धोनी 11 तलवडे टीमकडून. तदनंतर आपण पाहतो या धावा संख्येला कुठेतरी विराम दिलाय. संत कासवाच्या गतीने धावा आता आहेत. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. एक धाव तर कंप्लीट होईल. दुसरीसाठी प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा येतील आणि या 2 धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली जाईल. धावसंख्या जाऊन पोचले ती 45 या आकड्यावरती. 4-5. पंचेचाळीस धावा धावफलकावरती. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. चांगला फटका. यावेळी क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु बॉल जातोय तो या ठिकाणी 1 बाउंस चौकार. कम ऑन डीजे. दिस इनिंग इथे चौकार आला तर रमेश भोईर यांचे तब्बल 2000 रुपये.
हा चांगला बॉल आणि इथे फलंदाज होईल रनआउट. येस येस, थँक्यू डीजे. अगदी पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. टोटल जाऊन पोहोचले ती मात्र जर्मन वाकस टीमची 49. आता टार्गेट सेट केलंय दोन्ही 11 श्री गणेश तलवडेला. 50 धावसंख्येचं घडेल की नाही हे ऐकण्यासाठी जाऊया सेकंड इनिंगला. तत्पूर्वी बॅटर मैदानात रवाना होईपर्यंत देऊया डीजे तांडेल यांना एक सुवर्ण संधी. आणि या सेकंड इनिंगसाठी तुम्ही आवाज ऐकाल संदीपजी गायकवाड सरांचा. यस, थँक्यू डीजे. चला, पिंपलोली आणि त्याच्या विरोधात दामट टीम. पिंपलोली आणि त्याच्या विरोधात दामट टीम टॉस साठी आपण. पिंपलोली आणि दामट टीम टॉस साठी आहे प्लीज. सुभाष दादा सोनावले यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला, पिंपलोली टीम आणि त्याच्या विरोधात दामट टीम. सो प्लीज डोंट वेस्ट टाइम. त्वरित आपण टॉस केला जाईल. सेकंड इनिंग ज्यावेळी चालू होईल म्हणजे दुसरी फेरी त्यावेळी मात्र या ठिकाणी 4 षटकांचा सामना असेल. दुसऱ्या फेरीतले सामने नियोजनानुसार आयोजनानुसार 4 षटकांचे असतील. हॅलो, धन्यवाद अजय डारे सर. धन्यवाद संदीप बोराडे सर. चला, आपण पाहतोय धन्वी 11 चे गणेश क्रिकेट संघ तलवडे
बुद्रुक आपण पाहतोय या ठिकाणी हा संघ या ठिकाणी खेळतोय. पिंपलोली टीम या ठिकाणी उपस्थित झालेत. दामण टीम सुद्धा उपस्थित आणि झाली. खऱ्या अर्थाने पाहतोय शिवसेनेची बुलंद तोप ज्यांना म्हटलं जात आहे मिलिंदजी विर्ले साहेब पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय आज या ठिकाणी खेळतोय. धनवी 11. तर टॉस या ठिकाणी केला जातोय. एक फिरकीची जादूगार ज्याला म्हटलं जातं फिरकीचा जादूगार सुभाषजी सोनवणे अर्थात तांबे हा एक टोपण नाव दिलं आहे कारण अनर्समध्ये तांबे हा आडनाव नाही आहे. प्रवीण तांबे जे सिनियर प्लेयर आहेत त्याप्रमाणे सुभाष सोनवणे खेळत असतात पण त्यांना एक तांबे हा आडनाव दिला आहे. पहिला चेंडू आपण पाहतो बॅटची अप्परेज घेतले चेंडू थांबणार नाही. लॉंग स्टॉप रिझनमध्ये चेंडू फरार. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. दादा पाठीमागेच बॉल आहे बघ तुझ्या. थँक्यू मास्टर. खऱ्या अर्थाने पाहतोय आयोजन म्हटलं गेलं तर नेहमीच आणि नवनाथ दादा महेश दादा कृष्णा दादा यांनी टाकलेला माझ्यावरती विश्वास थोडंसं धाकधूक होती. कृष्णा दादा आज थोडी गडबड माझ्या मुलं जरूर झाली होती. पुन्हा एकदा चांगला फटका. थर्ड मॅच झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो आहे. अकलेचा बुद्धीचा भरपूर वापर या ठिकाणी टायमिंग प्रॉपर होता. चेंडू थांबणार नाही आहे. थर्ड मॅच झोनमध्ये 4 धावेंसाठी चौकार आपण पाहतोय. कृष्णा दादा थोडीशी गडबड जरूर झाली होती कारण आज गेले कित्येक दिवस झाले 19 दिवस डे नाईट आमचे चालू होते मॅचेस आम्ही करत होतो पण आज अचानक झोप लागली गेली आणि जागा झालो आणि तेव्हा मला माहीत पडलं का मी इंटरनेट प्रोव्हायडरला कॉलच नाही केला आणि त्यानंतर कृष्णा दादा माझ्यामुळे तुमची धावपळ झाली. मनापासून दिलगिरी क्षमस्व असावं. इथे जर चौकार आला तर चंद्रदा सोनवणे यांच्याकडून 500 रुपये होते. अर्थातच बॉल खेळून झाले होते. तर जरूर आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर ही संकल्पना जेव्हा त्यांच्यासमोर मांडण्यात आली आणि सर्वांनी होकार दिला एक चांगली संकल्पना होती. पण मॅच संदीप सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आणि जी स्पर्धा गेले कित्येक दिवस करायची हा विचार मनात होता. या ठिकाणी पाहतोय अप्पाच्या बॅटमधून सुरेख फटका. 4 धावा या ठिकाणी घेतल्या जातील. चौकार आपण या ठिकाणी येतोय आणि याचे साक्षीदार आहेत राजेश भोईर सर का ही ट्रॉफी ठेवायची. राजेश सर गेले 2 वर्ष ही ट्रॉफी जरूर होईल हा विचार राजेश सरांचा होता. त्यानंतर नवनाथ सरांचा हा विचार करायचा जुबलीसारखं साधलं गेलं आणि सरपंच चषक म्हटलं गेलं तर कोल्हारे ग्रामपंचायतचे विद्यमान कार्यसम्राट सरपंच तर 2 षटकार रमेश भोईर यांच्याकडून 2000चं पारितोषिक असेल. आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर आज थोडंसं कोलारे ग्रामपंचायतचा कायापलट झालेला आहे. मित्रांनो साई मंदिरपासून तर कोलारे गावामध्ये यायला या नदी परत यायला रस्ताच नव्हता. तो रस्ताही कोरोना काळाच्या नंतर लगेच झाला. म्हणजे खूप म्हटलं गेलं तर एक चांगला प्रयत्न आणि तो प्रयत्न सक्सेसफुल झाला. सध्या पाण्याची जी व्यवस्था पाहिजे होती ती व्यवस्था आपण पाहतो पूर्णपणे सर्व जे सोसायटी कारण जेव्हा एरिया डेव्हलप होतो ना संदीप सर तेव्हा आपणही डेव्हलप होत असतो. इथे सूर्यफटका अप्पर एज आपण पाहतोय. चांगला फटका पाहिला गेला. चांगला फटका उडवला चेंडूला या ठिकाणी पाहतोय. 4 धावा आपण पाहिल्या गेले. कव्हरमधून डीप कव्हर तर जरूर आपण पाहतो धावसंख्या स्कोर कार्ड विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना 18 आकड्यावरती आणि नवनाजी यांनी ठरवलं कारण ज्यांनी आपल्यासाठी एवढं केलं आज सर्व काही चालू आहे सुरलेख चालू आहे चांगली व्यवस्था येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांनी आज नवनाथसारखे एक मोठे आपण पाहतो आहे एक दामाची क्षेत्ररक्षण आहे फील्ड घेतले त्यांनी
बॅटिंग असेल, आपण पाहतोय पिंपळी संघ आपली फलंदाजी असेल. कारण आज छोटे मोठे जे उद्योग आहेत, शॉप्स चांगले चालतात आपल्या लोकांचे, नवनाथ दादासारखे बिल्डिंग डेव्हलपिंगची कामं करतात. कारण ही कामं का भेटायला लागली? कारण इथे जेव्हा रोड झाले, पाण्याची व्यवस्था झाली, लोक इथे बॉम्बेवरून राहायला यायला लागले, तर छोटी छोटी कामं निघत गेली आणि नवनाथ दादासारखे जे आहेत त्यांना ती कामं भेटली गेली. म्हणून त्यांनी ठरलं का आपल्यासाठी ज्यांनी केलं तर त्यांच्या नावाचा जय जयकार व्हायला पाहिजे, म्हणून ही सरपंच चषक या ठिकाणी ठेवण्यात आलं. आणि खऱ्या अर्थाने शिवशाही ग्रुप हा चषक जरूर झाला असता, पण दादांनी सांगितलं फक्त ग्रुपचं नाव नाही करायचं, ज्या ग्रुपला एकत्रित बांधलं त्या व्यक्तीने त्या व्यक्तीचं नाव करायचं. म्हणून ती ट्रॉफी ठेवण्यात आली. ती म्हणजे कोल्हारे ग्रुप पंचायतचे विद्यमान कार्यसम्राट सरपंच महेशदादा विर्ले यांच्या नावाची ट्रॉफी त्या ठिकाणी आपण पाहतोय. अफलातून सामने आपण या ठिकाणी पाहतो. जाऊया मैदानाकडे. गोलंदाज तयार. तेजचा हा चेंडू उडवला, चेंडूला वाईड स्ट्रॉंग आणि काऊ कॉर्नर रिझन मध्ये चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. वन बाउंड चेंडू होतो फरार. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोहोचलोय 22. आणि त्यानंतर आमचे महेश दादा म्हणाले, गायकवाड तुमच्याबरोबर एक पोरगा असतो स्कोरर आपल्या कोलिवलीचा, त्याला तुम्ही बोलवायचं. त्यांना नाव माहीत नव्हतं नवनाथ तुझं, फक्त एक पोरगा आहे कोलिवलीचा. आणि खरं तर त्यांच्या पण विनंतीला मान देऊन मी नवनाथला कॉल केला. नवनाथ या ठिकाणी उपस्थित झाला. मनापासून धन्यवाद नवनाथ. या दरम्यान पाहता कव्हर पॉईंट डिझेलमध्ये चेंडू निघाला, चेंडू जातो सीमारेषे पलीकडे जमिनीला गुदगुल्या करत 4 धावींसाठी येतो चौकार. या चौकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड पुन्हा एकदा अग्रेसर होतोय धावसंख्या 26 आकड्यावरती. उद्या खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं 17 तारखेला, म्हणजे 17 तारीख आज लागली आपली, ठीक सायंकाळी 6 वाजता सामने इथे स्टार्ट होणार. आज उशीर झाला. या दरम्यान आपण पाहतोय दीपकजी सोनाली दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. इथे आपण पाहतोय चांगला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय पोचलाय. अवघड जागेवरती चेंडू लागला का यावरती आपण पाहतो. जरूर तिसऱ्या पंचाची मागणी या ठिकाणी घेण्यात आली. तर बॅट्समन सेफ आहे आणि सूरज जो निर्णय असेल तो भेटेल रे दादा. हां सांगतो तुम्हाला, पैसे घेऊन काम नाही करत आम्ही, पैसे फक्त आयोजकांचे घेतो. हां तर जो असेल निर्णय तो तुम्हाला भेटला जाईल. संतोष हां हां समजून जा. तर जाऊया आपण पाहतोय. दादा सुभाष दादा, ह्याच काही गोष्टींच्या मुलांना सध्या ना कर्जत क्रिकेटनं वातावरण खराब झालं आहे. कारण आपले जे पाठीराखे आहेत ना त्यांनी सध्या कोरोना काळामध्ये ना अक्कला विकली गेली. आणि त्याच्यामध्ये माझे चांगले मित्र आहेत का त्यांनी कोरोना काळामध्ये अक्कल कुठेतरी ठेवली. खऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी बोलल्यामुळे भांडणं होतात. जाऊया आपण पुन्हा एकदा. एक चांगली स्पर्धा तुमच्या भेटीस पुन्हा एकदा येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनानिमित्ताने 10, 11, 12, 13 एप्रिल 2025 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 नेरळमध्ये रंगला जाईल मित्रांनो. जसं नवनाथ दादा, कृष्णा दादा, जयेश, महेश, जितू यांनी माझ्यावरती टाकला विश्वास, असाच विश्वास मला काही अजून मान्यवरांनी टाकला आणि त्यांच्या माध्यमातून ती स्पर्धा खऱ्या अर्थाने खुरमबाईकडे ती स्पर्धा गेली होती. म्हणून खुरमबाईंनी सांगितलं का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक आहे आणि याची पूर्णपणे जबाबदारी तुम्ही संदीप गायकवाड द्या. खुरम दादा मनापासून धन्यवाद तुझं. आणि ती स्पर्धा खुरमदादाने डायरेक्ट माझ्याकडे दिली आणि खुरमदादाने डायरेक्ट सांगितलं तुला जिथे ठेवायची तिथे स्पर्धा ठेव.
मी तुझ्या बरोबर असेल. आणि आज टीम जमवण्यापासून प्रत्येक गोष्टीची जिम्मेदारी खुरमदादांनी घेतली आहे माझ्या सोबतीला. त्याच्यामध्ये योगेश ढोले आणि त्यानंतर राजेश भोईर यांना त्यांनी सोबतीला घेतलं आणि सांगितलं ही स्पर्धा तुम्हाला पार पाडायची आहे. मनापासून धन्यवाद खुरमदादा. इथे झेल ड्रॉप बघा, धावांचा पाठलाग करताय आणि इथे ते फलंदाज चांगल्या रीतीने पाठलाग करतात. पण आज जे हनुमान क्रिकेट संघ वाकद संघ, मला वाटतं 4-5 रजनी या आयोजकांनी जी मेहनत घेतली स्वतःच्या आयोजनामध्ये, आमदार ट्रॉफी आमदार चषक त्यांच्या माध्यमातून झालं. इथे धावसंख्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 30 या आकड्यावरती अजूनही पाहतोय विजयासाठी 18 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 20 धावा. आज वाटतं कारण कुठंतरी निराशा आपण पाहतोय या ठिकाणी. ज्या हनुमान क्रिकेट संघ वाकस मेहनत घेतली होती त्यांनी, एक सुंदर रजनी, 5 दिवस 48 संघ, कर्जत तालुक्यातली पहिली 4 व्हीलर शेतकऱ्याची, अर्थात आदत वासरू. आणि तोही आला बघा पिंपलोली ग्रामपंचायतमध्ये. तिथे सांगितलं ती फक्त एकदा पिंपलोली गावामध्ये नाही गेला तो आदत वासरू, ती पिंपलोली ग्रामपंचायतमध्ये आले आणि खास करून नेरळ परिसरामध्ये आले, ज्या परिसरावरती माझं जास्त प्रेम आहे. सागर भोईर आणि कृष्णा धुले यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. कॅश आमच्याकडे पोहोचले मित्रांनो. 18 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज आहे. धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. तसे पण खुरमबाई अनेक स्पर्धा ठेवत असतात, अनेक आपल्या ग्रामीण संघाला संधी देत असतात. आणि चंदू दादा, तुमचाही खुरमबाईने खूप महत्त्वपूर्ण स्वागत त्या ठिकाणी केलं होता. आणि आज कृष्णा धुले आणि सागर भोईल मॅन फ्रॉम पिंपलोली यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिकसाठी ती 1000 रुपयाचं पारितोषिक आहेत. साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, या पण व्यासपीठावरती. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. पाहुण्यांचं स्वागत. आज जरा उशिराने सामने झाले कारण नवीन सर्व गोष्टी तयार करायच्या होत्या. वेळ आमच्याकडे कमी होता कारण मी स्वतः बाहेर होतो. नवनाथ दादा क्षमस्व असावं कारण स्पर्धा माझ्या चालू होत्या, त्यामुळे स्टार्टिंगला कमी वेळ द्यायला भेटला मला. इथे पाहतोय पंच जरूर इशारा करतील. वाईट चेंडू आणि प्रतिवर जो एक बाउन्स असतो तोही इथून निघून गेला. पंचाने सांगितलं एक बाउन्स तुमचा या ठिकाणी झालाय. या ठिकाणी पाहतोय आपण चेंडू 1 बाउन्स. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सेकंड बाउन्स चेंडू उचलला जातोय. 2 धावा, तिसरी धाव घेतला पण अप्पा आपल्याकडे स्ट्राईक ठेवतोय आणि इथे घातक ठरलंय अक्षयला माघारी परतावं लागेल. ही घाई करण्याची गरज होती का हा विचार असेल, हा प्रश्नचिन्ह असेल. कोण बनेगा आज का विजेता या प्रश्न मंजुलामध्ये. जाऊया आपण स्कोअर कार्डकडे, जिथे आमचे नवनाथ आम्हाला सांगतील धावसंख्या झाली ती 33. बघा चंदू दादा सोनावणे यांच्याकडून 3 चौकासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. चला हा बघा प्रेमचंद चंदू दादा सोनवले नाव तर घ्यायलाच लागेल पुढचं. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय गुरु, एक नामवंत खेळाडू, नामवंत अष्टपैलू खेळाडू. हे जे खेळाडू आहेत ना नवनाथ, 1 वर्ष झाले क्रिकेटपासून दूर होते. इथे सुरेख फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. कोणत्या प्रकारची चुकीने 1 धाव या ठिकाणी घेतली जाईल. एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34. अजूनही विजयासाठी 16 धावांची गरज आहे. अजूनही 16 धावांची गरज.
इथे आपण पाहतोय जरूर धावसंख्येला या ठिकाणी गवसणी घालायचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. अक्षय बाद झाला कारण कुठेतरी वाटलं होती धाव घेणं गरजेचं होती कारण अक्षय चांगला त्या ठिकाणी मैदानावरती पाय रोवून होता. इथे फुल लेन चेंडू फुल टच चेंडू खेचला चेंडूला बॅकवर्ड काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये 6 धावेसाठी याला बेहतरीन षटकार. हॅलो. वाघाची दाढ फोडला पाठ छत्रपतीचा छावा ठोकतो 6 धावा. चंदू दादा यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आपण पाहतो. षटकार खेचला इथे पाहतोय इथे शतरक्षक आला बघा. या अगोदर आपण पाहतो षटकार आला गुरु मेवण्यांकडून पैसे आले कुठं तर लागली नाहीये. माघारी परतले आणखीन एक झटका आपण पाहतोय. तर जरूर आपण पाहतोय बघा शिवशाही ग्रुप आयुवा जेल प्रेक्षक मायबाप आज 200 रुपयात उद्या एक गोल्ड गिफ्ट असेल. लक्की ड्रॉ निघेल उद्या शिवशाही ग्रुप कडून. नवनाथ दादा उद्यापासून तर पुढील 3 दिवस आपण लक्की ड्रॉ काढणार पर डे प्रेक्षकांसाठी. लक्की ड्रॉ असेल तो शेवटच्या मॅचमध्ये कारण जेव्हा ती शेवटची मॅच असेल तिथं तो लक्की ड्रॉ काढला जाईल. म्हणजे शेवट परत जो इथे प्रेक्षक असेल त्याचं नाव तिथे आपण त्या लक्की ड्रॉला शेवटच्या मॅचच्या अगोदर आपण त्या चिठ्ठ्या या ठिकाणी बनवणार आहोत. लक्की ड्रॉ काढणार आणि विजेत्याला एक चांगलं पारितोषिक आपण या ठिकाणी देणार आहोत. म्हणजे प्रेक्षकांसाठी मेजवानी असेल. आणि त्याच पद्धतीने आपण पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकमध्ये आपण 8 आदिवासी संघांना प्रथम प्राधान्य दिलेलं आहे का त्यांनाही खेळण्याची संधी भेटावी म्हणून आदिवासी विभागातील 8 संघ ज्यांना अजून प्रवेश घ्यायचं बाकी आहे त्यांनी संदीप गायकवाड राजेश भोईर कुराम नजे योगेश ढोले यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. यांचे नंबर आपण पाहतोय प्रत्येक ग्रुपच्या त्या ॲड पॅम्पलेटवरती आहेत. शिवशाही ग्रुप आयोजित सरपंच चषक माजी तंटामुक्त अध्यक्ष नवनाथजी बागडे शाखा प्रमुख शिवसेना महेशजी हजारे सामाजिक कार्यकर्ते जितू शिंगे जयजी शिंगे उद्योजक कृष्णादादा घाटे गणेश गोमारे निलेश दादा हजारे कैलास शिंगे यांच्या माध्यमातून आम्ही पाहतो आमचे मल्हार हजारे भावेश बोंबे त्यानंतर आमचे या दरम्यान पाहतोय शतरक्षक प्रयत्न जरूर करत होता त्याच्याही डोक्यावर सीमारेषा पार. बघा प्रेक्षक लोक हे जे नाव का घेतलं होतं याच्या सर्वांकडून आयुवा जेलसाठी तुमच्याकडे पारितोषिक होतं. आयता जेल गेला होता त्या प्रेक्षकाकडे तोही हातातून निघून गेला. तर जरूर आपण पाहतोय डॉट चेंडू त्यानंतर पाहतो षटकार केल्यानंतर आपण पाहिलं गेलं इथे व्हाईट चेंडू अजूनही आपण पाहतोय 3 धाव्यांची गरज. इथे चांगला फटका शतरक्षक त्या ठिकाणी आहे फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. थँक्यू. उद्याही भरपूर पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित होतील. जो प्रयत्न केला होता पहिल्या रात्रीपासून थोडीशी दागदुग होती नवनाथ दादा कशा प्रकारे होईल काय होईल कसं होईल तसा पहिला चेंडू पडला. कृष्णादा घाटे यांना सांगितलं कृष्णादा श्वास मोकला सोडला गेला होता. एक अफलातून पाहतो नियोजन करणं खूप कठीण असतोय आणि भव्य दिव्य नियोजन करणं त्याहून कठीण आपण पाहतोय. तरी पण बॅनर कमी केले. नवनाथ दादांना सांगितलं दादा नको प्रेक्षकांना पण
त्यांनी सांगितलं रेलिंगला बॅनर लावू. मुलं रेलिंगला बॅनर सगळीकडे लावायचे नाहीत, आपल्या खांबल्यांना ठीक आहेत. तर जरूर त्यांनी मान्य केलं. नंतर सांगितलं ब्लॅक स्क्रीन नाही लावायची, तिथं सर्व बॅनरच लावायचे. दादानं सांगितलं ब्लॅक स्क्रीन पाहिजेत आपल्याला, तिथं बॅनर नको सर्व. तरी पण हट्ट काय सोडे ना दादा, आणि बॅनर शेवटला तिथे भावेश दादा नेऊन लावला. इथे आपण पाहतोय 3 धाव्यांची गरज आहे, फक्त 3 धाव्यांची गरज आहे. 9 चेंडू आणि 3 धावेची गरज आहे. इथे हिट विकेट. नवनाथ माघारायला मोक्याच्या शनी धोक्याची घंटा. थँक्यू मास्टर. बघा डॉक्टर आंबेडकर चषक 2025 काही थोड्या एंट्र्या बाकी आहेत फक्त. जर कुणाला प्रवेश पाहिजे असेल तर जरूर तुम्ही लगेच करा, कारण पुढील 3 दिवसानंतर आम्ही त्याचे जे टीम्स आहेत त्या अलाऊ आम्ही करणार. म्हणजे जेवढ्या टीम झाल्यात त्या आम्ही ग्रुपमध्ये डिक्लेअर करणार आहोत, त्यांची नावं डिक्लेअर ग्रुप करणार आहोत. चांगला चेंडू, पुन्हा एकदा कमबॅक. 3 धावाची गरज असताना इथे डॉट चेंडू खेळणं गरजेचं आहे का, हा प्रश्नचिन्ह आपण पाहतोय. 47 धावा आपण पाहतोय. स्कोर कार्डवरती 4 विकेट. धावांचा पाठलाग आपण पाहतो सुरेखरित्या करत असताना. इथे भारत शरीरविधिक चेंडू पाहिला गेला, शरीरावरती चेंडू आदलला. लेग बाय चेक धाव या ठिकाणी पाहतो. एका धावेने षटक या ठिकाणी 4थं समाप्त झालंय. अजूनही विजयासाठी आपण पाहतो 2 धावेंची गरज आहे. 6 चेंडू 2 धावा. यानंतर आपण पाहतोय दामद बी संघ, आपलं शतरक्षण आहे, आपण शतरक्षण लगेच सजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण पाहतोय शुभ्रा 11 श्री गणेश पिंपळी संघ, तुमची बॅटिंग आहे तर आपणही तयार राहायचे. आज जरी मॅच लेट उशीर झाला, उद्या 6 वाजता रिपोर्टिंग आहे. 6:15ला पहिली मॅच इथे चालू होईल मित्रांनो. 6 वाजता रिपोर्टिंग. आज थोडंसं लेट झालं कारण थोडी कामं बाकी होती त्यामुळे लेट झालं, पण उद्या 6 वाजता आपल्याला या ठिकाणी हजर राहायचे. 6:15ला इथे पहिला चेंडू पडला जाईल. जो संघ या ठिकाणी प्रथमतः येईल त्याला प्राधान्य असेल. त्याला अपोजिट संघ जर लेट झाला तर त्याला पॅनल्टी असेल. आणि दोन्ही संघ जर 6:15 परत इथे नसतील तर सामना कमी षटकाचा खेळवला जाईल. या सूचनेचं पालन तुम्ही करायचे आणि तुम्ही एक कडक नियम तुमच्यासाठी असतील हे तुम्ही लक्ष घ्यायचे. हलक्या ग्लास केला चेंडूला. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. सिंगलने आपण पाहतो स्कोर लेवल 5 चेंडू 1 धावेची गरज. आणि धाकधूक असेल का समोर वाकस संघ खेळतोय आणि वाकस संघ खेळत असताना धाकधूक तर सगळ्यांच्या मनात असेल, कारण वाकसकरांचा नाद नाही. या धावा डिपेंड करत ऋतिक असून दे, भगवान असून दे किंवा सर्वांचा लाडका केपीएल स्टार किरण शेलके असून दे. तर या ठिकाणी आपण पाहतो विजयी झाला आहे मिलिंदजी विर्ले पुरस्कृत धनवी 11 श्री गणेश तलवडे संघ. ही मॅच या ठिकाणी विजयी झाला आहे. विजय संघाचे हार्दिक स्वागत. आणि मी जरूर तर मॅन ऑफ द मॅच